धर्मवीर सिनेमातील आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओक यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाची भूमिका ठरली. पण ही भूमिका साकारताना प्रसाद ओक यांना राजकीय दबावाची किंवा वादाची भीती वाटली होती का? नाफा मराठी फिल्म फेस्टिवल 2026 मधील कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात प्रसाद ओक यांनी यावर स्पष्ट भाष्य केलं. प्रसाद ओक यांच्या म्हणण्यानुसार धर्मवीर हा त्यांच्या कारकिर्दीमधील 96वा सिनेमा होता. याआधी अनेक चित्रपट केल्यानंतरही आपल्या वाटेला अपेक्षित ताकदीची भूमिका आली नव्हती, अशी त्यांची भावना होती. त्यामुळे आनंद दिघेंची भूमिका मिळाल्यानंतर त्यांनी राजकीय पक्ष किंवा विचारधारणा यापेक्षा अभिनयाला महत्त्व दिलं. विशेष म्हणजे प्रसाद ओक हे आनंद दिघे यांना प्रत्यक्षात कधीही भेटलेले नव्हते. त्यामुळे उपलब्ध माहिती, व्हिडिओ आणि दिघे यांच्या सहवासातील लोकांनी सांगितलेल्या आठवणींच्या आधारे त्यांनी ही व्यक्तिरेखा समजून घेतली. मात्र धर्मवीरच्या प्रदर्शनाच्या काळात महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले होतं. त्यामुळे ही भूमिका आणि त्यामागचं राजकारण यावर चर्चा होणं साहजिक होतं. याच पार्श्वभूमीवर प्रसाद ओक यांनी सांगितलं की या भूमिकेमुळे त्यांना ना एकनाथ शिंदे यांच्याकडून ना उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणताही त्रास झाला. उलट चित्रपट पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचं कौतुक केल्याचा अनुभव देखील प्रसाद ओक यांनी सांगितला. प्रसाद ओक यांच्या वक्तव्यानंतर धर्मवीरमधील त्यांच्या भूमिकेकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. तुम्हाला प्रसाद ओक यांचा आनंद दिघेंच्या भूमिकेतील अभिनय आवडला का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मराठी मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.